Acts chapter 17, verses 29 to 31. Again, before we read this, let's have a background story. या ठिकाणी काय होत आहे? पाऊल जो आहे ना, तो ॲथेन्समध्ये आहे आणि ॲथेन्समध्ये असताना इट्स अ व्हेरी मॅग्निफिसंट सिटी, इट्स अ व्हेरी ग्रेट सिटी आणि या ठिकाणी तो काय करत होता? तो एकटा देवाचं वचन, देवाचं शुभवर्तमान जो आहे, सुवार्ता जी आहे, ती तो लोकांना सांगत फिरत होता. Athens was a idol worshipping city. तिथं मूर्तीपूजा फार भयानक रीतीने होत होती. ओके, लेट अस ट्राय टू फिगर आउट या ठिकाणी काय होत आहे. तो ज्या ठिकाणी आलेला आहे, तो निरनिराळ्या ठिकाणी फिरत असताना असं झालं, की त्याला एका काउन्सिलनी बोलवलं होतं. इफ सम ऑफ यू हॅव रेड दिस चॅप्टर, यू वुड नो की एक मंडळी होती किंवा एक प्रकारची एक काउन्सिल होती, जी वर एका डोंगरावर किंवा एका पर्वतावर भेटायची आणि त्याला मार्स हिल असं म्हणायचे. इन इंग्लिश इट इज कॉल्ड मार्स हिल. ओके, किंवा इथं अरियपगाच्या मध्यभागी, अरियपगा म्हणजे हे जे जागा आहे ना, दिस इज अ क्लिफ, इट्स अ माउंटेन विच वॉज ऑलमोस्ट 337 फीट हाय इन एलिव्हेशन. हे वर होतं, एका प्रकारचा डोंगर. आणि या ठिकाणी काय होत होतं, की हे एक प्रकारचं ग्रुप होतं जे येऊन भेटायचे आणि ते लोक तिकडं चर्चा करायची अबाउट डिफरंट थिंग्स, अबाउट बिलीव्स अँड रिलिजन अँड एज्युकेशन ऑफ द सिटी. आणि त्यांना ज्यावेळेला कळालं, की पाऊल नावाचा एक व्यक्ती जो आहे, तो येरुशलेमेतून आलेला आहे आणि तो जो आहे ॲक्चुअलमध्ये रोमी सिटिझन आहे आणि तो काय करतोय, तो येशू नावाच्या एका व्यक्तीबद्दल लोकांना सुवार्ता सांगतोय किंवा प्रचार करतो. तो एका नवीन विश्वासाबद्दल लोकांना सांगतोय. सो व्हॉट दे डू, दीज पीपल जे वर ह्या माउंटेनवर भेटायचे, ते लोकांनी काय केलं, तर त्या लोकांनी ह्या पाऊलाला तिथं वर बोलवलेलं आहे. दे हॅव कॉल्ड पॉल टू कम अप अँड देन दे आर आस्किंग हिम, की ठीक आहे, आता तू जे खाली प्रचार करत होता लोकांमध्ये, व्हाय डोंट यू टीच अस द सेम थिंग? तू आम्हाला आम्हाला पण सांग. आम्हाला पण एक्सप्लेन कर, की तू खाली लोकांना काय शिकवतोय? कुठला विश्वास आहे हा? आणि पाऊल त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलू लागतो. आपण पाहूया, की तो काय म्हणतो. आपण आपण 22व्या वचनापासून वाचूया. लेट्स सी व्हॉट पॉल सेज. तेव्हा पाऊल, Acts chapter 17 and verse 22 onwards. ओके. तेव्हा पाऊल अरियपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला, अहो अथनेकर गृहस्थानो, तुम्ही सर्व बाबतीत देवतांची भक्ती करणारे आहात असे मला दिसते. कारण मी फिरता फिरता तुम्ही ज्यांची पूजा करता त्या वस्तू मी पाहिल्या, तेव्हा जिच्यावर अज्ञात देवाला हा लेख कोरलेला आहे, अशी ही एक वेदी मला आढळली. तर ज्याला तुम्ही न जाणता भजता, त्याची मी तुम्हाला घोषणा करीत आहे. ज्या देवाने जग व त्यातले सर्व काही निर्माण केले, तो आकाशाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या देवळांमध्ये राहत नाही आणि त्याला कशाची गरज पडली आहे म्हणून मनुष्यांच्या हातांनी त्याची सेवा घडते असे नाही. कारण तोच सर्वांना जीवन व श्वास व सर्व काही देणारा आहे आणि त्याने एकापासूनच मनुष्यांची सर्व राष्ट्रे पृथ्वीच्या साऱ्या पाठीवर राहण्यासाठी केली. त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने पूर्वीच ठरवून ठेवल्या आहेत, यासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे त्यांनी चाचपत चाचपत कसे तरी त्याला मिळवून घ्यावे. तरी तो आपणातील कोणा एकापासूनही दूर नाही, कारण आपण त्याच्यामध्ये जगतो व वागतो व आहो. तसेच तुमच्यातील कित्येक कवींनीही म्हटले आहे, की आपण त्याचा वंशही आहो. तर आपण देवाचा वंश आहो म्हणून मनुष्याच्या चातुर्याने व युक्तीने कोरलेले सोने किंवा रुपे किंवा पाषाण यासारखा देवपणा आहे असा आपण समजूच नये. तर अज्ञानाच्या काळाकडे देवाने कानाडोळा केला, परंतु आता तो सर्व मनुष्यास आज्ञा करतो, की सर्व ठिकाणी त्यांनी पश्चाताप करावा, कारण त्याने असा एक दिवस नेमला आहे, की त्यात तो आपण नेमलेले मनुष्याकडून न्यायीपणाने जगाचा न्याय करणार आहे. याविषयी त्याने त्याला मेलेल्यांमधून उठवून
सर्वांना प्रमाण पाठवले आहे. ओके. दिस पर्टिक्युलर पॅसेज आपण आता जस्ट पाहिलं, की पाऊल आपण हे पुन्हा एकदा रिवाइज करूया, की तो काय करत होता? तो ह्या जगामध्ये, ह्या देशामध्ये, एथेन्समध्ये, सिटीमध्ये तो लोकांना काय करत होता? तर तो देवाचं वचन सांगत होता. येशूबद्दल तो सांगत होता. आणि ही बातमी हळू अशा लोकांपर्यंत पोहोचली, जी एका वरच्या पर्वतामध्ये येऊन त्यांची मीटिंग व्हायची आणि ज्यावेळेला ते एकत्र येऊन भेटायचे, तर दे यूज्ड टू डिस्कस ऑल टाइप्स ऑफ फिलॉसॉफीज अँड रिलिजन्स. आणि त्यावेळेला जेव्हा त्यांना कळालं, की पाऊल पण एक असा व्यक्ती आहे, त्यांनी त्याला वर बोलावलं. आता हा जेव्हा वर जातो, त्यावेळेला तो त्यांना सांगू लागतो, की तुम्ही ज्या देव-देवतांची जी सेवा करता, त्या देवांमध्ये किंवा त्या एका-एका मूर्तीवर एका मूर्ती मला किंवा एक अशी वेदी मला आढळली, एक ऑल्टर मला असं दिसलं, ज्याच्यावर लिहिलं होतं, काय लिहिलं होतं तिथं? तिथं असं लिहिलंय, अज्ञात देवाला, म्हणजे टू एन अननोन गॉड असं लिहिलंय, इन ब्रॅकेट्स. द ऑल्टर इज फॉर एन अननोन गॉड. बरोबर आहे. आणि या ठिकाणी जेव्हा तो इथं येऊन हे पाहतो, ही देन टेक्स दिस ॲज अन अपॉर्च्युनिटी टू गो अँड टेल देम, ओके, सो यू नो दॅट देअर इज अन ऑल्टर. तुम्ही बांधलेलं आहे. व्हेरी गुड. अँड यू हॅव नेम्ड इट ऑल्सो टू एन अननोन गॉड. लेट मी मेक हिम नोन टू यू. मला सांगू द्या की तो कोण आहे. आणि तो जेव्हा सांगू इच्छितो, तो मग सांगत त्यांनी सांगितलं की तो देव कसा आहे. तो मनुष्याच्या बांधलेल्या हातांच्या मंदिरांमध्ये तो राहत नाही. त्याचबरोबर तो त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये कानाडोळा केला होता, पण आता तो सर्वांना पश्चातापी अंतःकरणाने बोलवत आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी हे देखील सांगितलं, की देअर इज अ टाईम कमिंग व्हेन ही विल जज दी अर्थ. पावलांनी एक फार मोठी गोष्ट त्यांना सांगितली. त्यांनी सांगितलं, की तो काय करणार आहे? पुन्हा एकदा सर्वांचा न्याय करणार आहे. आणि हे आपल्याला त्यांनी कन्फर्मेशन कसं दिलंय? तर येशूला त्यांनी पुनरुत्थानामधून किंवा मरणातून पुनरुत्थानित केलेलं आहे म्हणून. हे आपल्याला कन्फर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. That he has given proof to this to all men by raising him from the dead. Now, हा एक प्रॉब्लेम झाला होता. कोणाला प्रॉब्लेम झाला होता? तर ग्रीक्सला. ओके? जे एथेन्समध्ये राहणारे जे ग्रीक्स होते. त्या काळामध्ये त्या लोकांनी भरपूर काय-काय वचनं किंवा वेगवेगळ्या विश्वासांबद्दल ऐकलं होतं. निश्चित ते वेगवेगळ्या लोकांचे जे वेगवेगळ्या प्रकारचे विश्वास आहेत, त्यांचा अभ्यास त्यांचा होता. पण हे पुनरुत्थान किंवा रिझरेक्शन फ्रॉम द डेड जे आहे ना, हे त्यांनी कधीच ऐकलं नव्हतं आणि म्हणून त्यांना या गोष्टी पावलाकडनं ऐकायच्या होत्या. कारण त्यावेळेला हे जे ग्रीक्स होते, ते कशा ना कशा प्रकारे तरी हे विश्वास ठेवायचे, की मनुष्य जो आहे, तो काय आहे, तो इमॉर्टल आहे. म्हणजे ही डझंट रिअली डाय. तो कशा ना कशा प्रकारे तरी पुढं जाऊन तो कशा ना कशा प्रकारे तरी एक्झिस्ट करतो. इन इन एसेन्स ही ही इज एक्झिस्टिंग इन सम फॉर्म ऑर दी अदर. आपल्या देशामध्ये एक खूप पॉप्युलर बिलीफ आहे, ज्याच्यामध्ये असं म्हणतात, की लोकं पुढे जाऊन कुठलं तरी वेगळं रूप वगैरे काही धारण करतात. समथिंग लाइक दॅट. जस्ट टू गिव्ह यू एन आयडिया, की मनुष्य जो आहे तो ॲक्चुअलमध्ये कधी मरतच नाही. तो कशा ना कशा प्रकारे तरी एक्झिस्ट करतो. अशा प्रकारचा विचार या ग्रीक लोकांचा होता, या एथेन्समधल्या लोकांचा होता. आणि हे ज्यावेळेला या गोष्टीमध्ये विश्वास ठेवायचे, तर त्यांच्याबद्दल काय म्हणलेलं आहे, की ते कुठल्या लोकांवर विश्वास ठेवायचे किंवा कुठल्या त्यावेळेला तिथं असं लिहिलं, दे हॅड बिलीव्हज इन अदर गॉड्स. देयर इज अ स्मॉल जी अँड गॉड्स असं लिहिलंय. आता हा जो शब्द आहे ना गॉड्स, जर तुम्ही त्याचा ॲक्चुअल मूळ शब्द किंवा जो ओरिजिनल वर्ड जो त्यांनी दिलेला आहे ना इन ग्रीक लँग्वेज, इफ यू सी, इट रिफर्स टू डीमन्स. करेक्ट? बिकॉज वी ऑल बिलीव्ह दॅट देयर इज ओन्ली वन ट्रू लिव्हिंग गॉड and all others are false gods. They were demons. या लोकांची जे हे लोक पूजा करत होते किंवा ज्यांना त्यांची उपासना करत होते. नाव दे डिड नॉट बिलीव्ह इन लिटरल रेझरेक्शन. म्हणजेच ते ऍक्च्युअल मध्ये पुनरुत्थानामध्ये काय करत होते, ते विश्वास ठेवत नव्हते. आणि त्यामुळे ज्या वेळेला त्यांनी या गोष्टी ऐकल्या पावलाकडनं, तर त्यावेळेला त्यांना काय झालं माहितीये का, दे स्टार्टेड थिंकिंग, ओके नाउ व्हॉट इज ही सेइंग. तो म्हणतो की लोक पुनरुत्थानित होतात, म्हणजे वन्स यू डाय यू आर गोइंग टू बी रेझरेक्टेड अगेन. आणि ह्या गोष्टी ऐकून काही लोकांनी त्याची चेष्टा केली, थट्टा केली किंवा त्याची मस्करी केली, की हा काही बोलतोय. काही लोकांनी असा विश्वास ठेवला, की मे बी ठीक आहे, आपण पुन्हा एकदा या गोष्टींवर चर्चा करूया. वी वुड लाइक टू हिअर समथिंग मोर अबाउट दिस. पण काही लोकांनी विश्वास ठेवला. देअर वर फ्यू हू केप्ट फेथ, हू बिलीव्हड व्हॉट ही वॉज सेइंग. आणि त्या लोकांसाठी ह्या गोष्टी फार असे एकदम अद्भुत होत्या, ज्या गोष्टीमध्ये त्यांना हे वाटतं, की प्रत्येक मनुष्य जो आहे ना, तो पुनरुत्थानित होणार आहे. दॅट एव्हरी मॅन विल बी रेझरेक्टेड वन डे. एव्हरी मॅन. आपण वाचूया वर्स 31 मध्ये काय म्हणलंय, 31व्या वचनामध्ये असं लिहिलंय, फॉर ही हॅज सेट अ डे when he will judge the world with justice by the man he has appointed.
अँड ही हॅज गिव्हन प्रूफ टू ऑल मेन बाय रेझिंग हिम फ्रॉम द डेड. म्हणजेच काय की लोकांचा न्याय तो करणार आहे. मग कसा करणार आहे? जर लोक ऑलरेडी मरण पावलेले असतील किंवा पुढे जाऊन मरतील आणि त्या वेळेपर्यंत न्याय जर झाला नाही, तर मग तो कसा न्याय करेल? तो ऑब्व्हियसली वी नो दॅट द बायबल टीचर्स अस, पॉल टेल्स अस की पुन्हा एकदा देवानी काय ठरवलंय की पुनरुत्थान होणार आहे. देयर इज अ रेझरेक्शन ऑफ द डेड. एव्हरी मॅन, एव्हरी वुमन अँड एव्हरी गर्ल विल बी रेझरेक्टेड अँड विल बी जज्ड. प्रत्येकाचा न्याय जो आहे तो होणार आहे, असा इथं पाऊल त्यांना सांगत आहे. कारण तो न्यायाधीश जो आहे तो त्यांचा न्याय करणार आहे. नाउ दिस जज हू इज गोइंग टू जज, जो न्यायाधीश आहे, जो त्यांचा न्याय करणार आहे, सर्वांचा न्याय करणार आहे, जगाचा न्याय करणार आहे, हा न्याय करणारा जो जज आहे ना, तो कसा न्याय करतोय? तर तो कसा न्याय करतो? ही इज जजिंग देम रायचियसली, जस्टली. म्हणजेच काय? न्यायीपणाने. righteousness, you know what righteousness means? It is right in the sight of the Lord. देवाच्या नजरेमध्ये हे योग्यच आहे, हे राईट आहे. इट इज राईचियस. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या जजमेंटमध्ये कोणीही त्याला असं बोलू शकणार नाही की बाबा नाही नाही हे काय फारसं बरोबर डिसिजन नाही, हे बरोबर नाही वाटलं, मला असं वाटतं की असं नाही, असा डिसिजन द्यायला पाहिजे होता. Nobody will be able to review the decision that day when the Lord makes. ज्यावेळेला देव, त्यावेळेला येशू ख्रिस्त जेव्हा न्याय करणार आहे, कोणीच त्या गोष्टींवर पुन्हा एकदा प्रश्न करू शकत नाही किंवा विचारू शकत नाही की हे काय फारसं बरोबर नाही वाटत. इनफॅक्ट इट्स गोइंग टू बी अ रायचियस जजमेंट. आणि प्रत्येक मनुष्य काय म्हणणार आहे? तर रायचियस अँड ट्रू आर युअर जजमेंट्स ओ लॉर्ड. प्रगटीकरण आपल्याला हे सांगतंय की नाही, न्यायीपणाने आणि खरेपणाने तू काय करतोस? तू जगाचा न्याय करतोस. हे त्यावेळेला प्रत्येक व्यक्ती म्हणेल. देयर विल बी नो वन हू कॅन से ओ नो आय थिंक यू डिड नॉट जज प्रॉपरली. नो, एव्हरीबडी विल से युअर जजमेंट इज राईट. देयर इज अ टाइम कमिंग वेन एव्हरीबडी विल बी जज्ड, वेन द मॅन विल बी जज्ड. हे आपल्याला शास्त्र शिकवतं की एक जजमेंट येत आहे. बरोबर आहे. नाव दिस जजमेंट दॅट वी आर टॉकिंग अबाउट, द डे ऑफ जजमेंट, ह्या गोष्टींबद्दल आपल्याला थोडंसं समजून घ्यायचंय. द बायबल टीचेस अस अबाउट द रियालिटी ऑफ द जजमेंट इन सच अ वे दॅट देर आर टू फेजेस. दोन भाग आहेत या न्यायासाठी. फॉर द जजमेंट दॅट गॉड इज गोइंग टू मेक और डू, देर आर टू फेजेस that we need to understand. The first one is when those who believe in Jesus Christ, हे असे लोक जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्याच्या मार्गामध्ये चालतात, ज्यांनी त्याला स्वीकारलेला आहे तारणारा म्हणून, या लोकांचा न्याय ज्या वेळेला ते देवाच्या राजसनासमोर किंवा त्याच्या सिंहासनासमोर इन फ्रंट ऑफ द जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट, वेन दे विल बी स्टँडिंग, यू अँड मी. बरोबर आहे. इन द प्रोफेटिक कॅलेंडर, म्हणजे या इथून पुढे होणाऱ्या गोष्टींमध्ये आपल्याला माहिती आहे की येशूच्या येण्यासाठी अक्षरशः देर इज नथिंग एल्स लेफ्ट इन द प्रोफेटिक कॅलेंडर. एव्हरीथिंग हॅज बीन फुलफिल्ड. जे जे येशूनी सांगितलं होतं. नाव देर इज ओनली वन थिंग लेफ्ट, दॅट इज हिज कमिंग. आणि आपण हे पाहतो की द नेक्स्ट इव्हेंट दॅट इज सपोज टू हॅपन, जी दुसरी गोष्ट आता गरजेचं आहे या प्रोफेटिक कॅलेंडरमध्ये, ते म्हणजे काय? तर जे पौलानी त्याच्या थेसलच्या पत्रामध्ये सांगितलं होतं. इन फर्स्ट थेसलोनियन्स चॅप्टर 4 अँड वर्स 16. पहिले थेसल ह्याचा 4 अध्याय आणि त्याचं 16वं वचन वाचूया आपण. लेट्स रीड दिस. फर्स्ट थेसलोनियन्स चॅप्टर 4 वर्स 16. कारण प्रभू स्वतः आज्ञा करणाऱ्या गर्जने सुद्धा, आद्यदूताच्या वाणी सुद्धा व देवाच्या तुतारी सुद्धा आकाशातून उतरेल. There is a next thing that is supposed to happen. What is that thing that is supposed to happen? The Lord himself shall descend from heaven. देव स्वतः, प्रभू स्वतः, येशू स्वतः आकाशामधून तो हेवन मधनं काय करणार आहे? ही शॅल डिसेंड, ही शॅल कम डाऊन विथ द शाउट ऑफ अ आर्च एंजल. बरोबर आहे. गर्जने सुद्धा. देर विल बी अ लाऊड व्हॉइस, देर विल बी अ लाऊड नॉइज, देर विल बी अ साऊंड ऑफ द आर्च एंजल. त्याचबरोबर द साऊंड ऑफ द ट्रम्पेट ऑफ द लॉर्ड, देवाच्या तुतारी देखील वाजतील त्यावेळेला. अँड द लॉर्ड शॅल डिसेंड ऑन द क्लाउड्स, इन द क्लाउड्स. आणि मग तो काय म्हणतो की काय होणार आहे त्या ठिकाणी? तर तो म्हणतो आणि ख्रिस्तातले मेलेले ते पहिल्याने उठतील. Now this is the first event that is happening, that is the Lord coming down in the clouds, and those who are dead will be resurrected and they will be taken up in the clouds. This is what the Bible says. Okay, हे कोणीही तुम्हाला दुसरं काही शिकू नये, मी सुद्धा नाही. Always remember this. This is what the Bible says, that the dead in Christ will rise first. The Lord comes, the dead in Christ will rise first. त्यांचं पुनरुत्थान होईल आणि ते आकाशामध्ये देवाकडे घेतले जातील.
मग काय होतंय, द सेकंड पार्ट ऑफ दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. लेट्स सी. मग जे आपण जिवंत राहणारे ते आपण त्यांच्या बरोबर अंतराळात प्रभूला भेटण्यासाठी ढगांमध्ये वर घेतले जाऊ आणि तसेच प्रभू जवळ सर्वदा राहू. काय म्हणलंय? हे जेवायला जे मेलेले होते, ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले होते, ते वर घेतल्या गेल्यानंतर मग आपण जे जिवंत आहोत, जे राहू या जगामध्ये, those who are alive, then we shall be caught up in heaven with him in the clouds. बरोबर? To meet him. This is what the Bible talks about the next prophetic event. आणि तो prophetic event म्हणजे कुठला आहे माहिती आहे का? It is called the rapture of the church. The first resurrection. ज्यावेळेला पहिलं पुनरुत्थान होतंय. बरोबर आहे. आणि हे आपल्याला हे का समजून घ्यायचंय? कारण या वेळेला जेव्हा येशू त्यावेळेला ढगावर येईल, he will come in the first heavens in the clouds. He will come to take his church and that time we will be raptured. You know what it means? You know what the word rapture means? Rapture actually हा एका ग्रीक वर्ड रॅप्ट्युसोस म्हणून वरून येतो. And actually it means snatched up, literally snatched, grabbed, you know. म्हणजे कोणीतरी अक्षरशः हिसकावून घेतल्यासारखं आणि तसंच येशू येणार आहे आपल्याला अक्षरशः घेण्यासाठी, यू नो, टू स्नॅच अस अप बॅक इन हेवन. आणि मग आपण त्याच्याबरोबर तिथं एक काळासाठी राहणार आहोत. अँड फॉर हाऊ लॉंग आर वी गोइंग टू बी देअर फॉर? वी आर गोइंग टू बी देअर फॉर 7 years. 7 वर्ष आपण त्यावेळेला देवाबरोबर एका मोठ्या मॅन्शनमध्ये ऑर लेट्स से अ रूम दॅट ही हॅज प्रिपेअर्ड फॉर अस. जे येशूने आपल्याला सांगितलं होतं ना, मी तुमच्यासाठी माझ्या बापाच्या घरामध्ये, पित्याच्या घरामध्ये मी एक खोली तयार करायला जात आहे. We will be living in that room for 7 years. And in that time, the world will be going through the great tribulation. Who's the world? जग, कुठलं जग जे खाली राहील? ते ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला नाही, ज्यांना येशूशी काही घेणं देणं नाही, ज्यांनी येशूला नाकारलं. द क्राइस्ट रिजेक्टिंग सिनफुल वर्ल्ड विल बी लेफ्ट डाउन. बरोबर आहे? अँड दे विल गो थ्रू द ग्रेट ट्रिब्युलेशन. द ग्रेट ट्रिब्युलेशन इज अ हॉरेबल टाइम. Okay, and let me warn you that it is not a good time to be in. It is worse than what we are facing today or ever in history it has happened. बरोबर आहे. आणि जसा आपल्याला या गोष्टी कळतात, how would you tell this to others? है ना? We would go on encouraging, अरे I want you not to perish, not to go through that 7-year tribulation period. Anyway, आपण ज्या वेळेला वर घेतले जाऊ त्या 7 वर्षांमध्ये त्यावेळेला वर काय होते? त्यावेळेला तिथं वर there is going to be a marriage feast. There is going to be the marriage of the lamb, है ना? feast of the marriage of the lamb. ज्यावेळेला मंडळीचं आणि येशूचं त्यावेळेला तिथं वर लग्न आहे. करेक्ट? नाउ then there is a thing that happens after that. ज्यावेळेला आपण वर घेतले जाऊ, then there is something that happens there on top. तर काय होते माहितीये का? There we will be standing in front of the judgment seat of Christ. येशूच्या न्यायासनासमोर म्हणजे इन फ्रंट ऑफ हिज जजमेंट सीट वी विल बी प्रेझेंटेड. हे कुठं लिहिलंय? लेट अस ऑल ओपन द बुक ऑफ करिंथियन्स. दुसरे करिंथ ह्याचं 5वा अध्याय आणि 10वं वचन मी सर्वांसाठी वाचत आहे. दुसरे करिंथ, 2 Corinthians chapter 5 and verse 10. लेट मी रीड इट फॉर यू. कारण आपणा सर्वांस ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर प्रगट केले जायचेच आहे. We all have to be presented in front of the judgment seat of Christ. हे ती वेळ आहे ज्या वेळेला ऍक्च्युअल मध्ये काय होतंय तर वी आर गोइंग टू बी जज्ड ऑन टॉप इन हेवन. ज्या वेळेला आपण वर घेतले जाऊ. नाव वेन दिस जजमेंट सीट, इथं जे लिहिलंय ना की न्यायासनासमोर किंवा जजमेंट सीट समोर आपल्याला प्रेझेंट केलं जाईल. आय वॉन्ट टू एनकरेज यू टू टेक दिस ॲज अन ऑपॉर्च्युनिटी टू फाइंड आउट. जे वर्ड लिहिलंय ना तिथं जजमेंट सीट, त्याला ऍक्च्युअल मूळ शब्द जर पाहिला तर द वर्ड मीन्स बीमा. द ग्रीक वर्ड इज बीमा, BEMA. आणि हा जो वर्ड आहे ना, हा ऍक्च्युअल मध्ये ह्याचं मिनिंग काय माहितीये का? इट इज नॉट द जजमेंट ऑफ सिन्स अँड इनइक्विटीज अँड ट्रान्सग्रेशन्स. म्हणजे पापांच्या तिकडे न्याय होत नाही किंवा आपल्या बरोबर झालेल्या आपण केलेल्या ट्रान्सग्रेशन्स म्हणजे काय, लोकांबरोबर वाईट वागणं. इट्स नॉट अबाउट द सिन्स. द जजमेंट इज नॉट अबाउट द सिन्स, बट इट इज मोर लाईक अ रिवॉर्डिंग. ओके, द जजमेंट जे वर तिकडे जो न्याय होतोय ना, तर इट इज मोर लाईक अ रिवॉर्डिंग प्रोसिजर. इट इज लाईक दॅट अवॉर्ड सेरेमनी इफ यू वुड. आणि बीमा हा शब्द मी का वापरला माहितीये का? कारण एका ऑलिम्पिकमध्ये इन वन ऑफ दीज ग्रीक ऑलिम्पिक्स, आय एम नॉट शुअर, बट वन ऑफ दीज जर्मन और ग्रीक ऑलिम्पिक्स, देर वॉज अ टाइम वेन दे यूज टू यूज दिस पोडियम. ज्या वेळेला तिथं ते लोक काय करायचे तर अक्षरशः विनर्सला बोलवायचे अँड देन यूज टू गिव्ह देम अवॉर्ड्स. दॅट वॉज कॉल्ड एज द बीमा सीट.
द जजमेंट सीट, ज्यावेळेला त्यांना तिथं रिवॉर्ड्स मिळायचे, अवॉर्ड्स मिळायचे. बरोबर आहे. आणि हे अवॉर्ड्स जे आपल्याला आपण हे पाहतो हे कशावरून, की आपल्या पापांचे नाही. तर आपण वाचूया ह्याच वचनाच्या पुढच्या भागामध्ये काय लिहिलंय, यासाठी की प्रत्येकाने आपल्या शरीराकडून जे जे केले, मग ते बरे किंवा वाईट असो, त्याप्रमाणे त्याला फळ मिळावे. व्हॉट इज ही टॉकिंग अबाउट? अबाउट द रिवॉर्ड्स, अबाउट द फ्रुट्स ऑफ व्हॉट यू हॅव डन इन द बॉडी ऑफ क्राइस्ट. म्हणजेच काय, तो हे सांगायचा प्रयत्न करतोय, की तुम्ही ज्यावेळेला या जगामध्ये होता, तुम्ही येशूच्या नावामध्ये काय-काय केलं, त्याच्या गौरवासाठी, त्याच्या आत्म्याने भरून त्याच्या आज्ञा पालनासाठी किंवा त्याच्या नावाकरता स्वतःचं छळ होण्यासाठी. How have you suffered and what are the things that you have done? You will be rewarded for those things. Okay, there is a reward for all these things that you are doing. Every service to the Lord, देवासाठी केलेल्या प्रत्येक कार्यासाठी, प्रत्येक सेवेसाठी देव तिथं काय करणार आहे, आपल्याला तिथं फळ देणार आहे किंवा रिवॉर्ड्स देणार आहे. अँड दॅट इज दॅट बीमा सीट, ज्या वेळेला तिथं अवॉर्ड सेरेमनी सारखी होतीये. दॅट काइंड ऑफ जजमेंट वी दोज इन क्राइस्ट विल बी गोइंग थ्रू वर इन हेवन. आणि एक अशी गोष्ट आहे त्या बीमा सीट बद्दल माहिती का, तिथं कोण जातं, तर फक्त जे जिंकणारे असतात तेच जातात. द विनर्स गो टू दॅट बीमा पोडियम, द लुजर्स डोंट गो टू द बीमा पोडियम. जे जे रेसमध्ये हरले असतील किंवा त्या स्पर्धेत हरले असतील ते नाही जात, तर जिंकणारेच तिथं जातात, त्यांनाच रिवॉर्ड दिले. द लुजर्स आर स्टेइंग इन द वर्ल्ड. इट्स नॉट समथिंग टू बी हॅपी अबाउट, बट अनफॉर्च्युनेटली दे विल बी स्टेइंग इन द वर्ल्ड. बरोबर आहे. नाव हे जे आपण इथं पाहतो, की इथं येशूने जे आपल्याला सांगितलंय किंवा पौलाद्वारे, की तो काय करतोय, तर वर जाऊन आपल्याला आकाशामध्ये, स्वर्गामध्ये आपल्याला रिवॉर्ड्स देत आहे ना. व्हॉट आर दीज डीड्स? वी हॅव सीन दिस. इट इज नॉट अबाउट जे आपण स्वतःच्या स्वार्थामध्ये किंवा स्वतःच्या सेल्फ इंटेन्शन्सनी, कुठल्या तरी डिसीटफुल इंटेन्शन्समध्ये जर आपण काहीतरी स्वतःला मिळवण्यासाठी, स्वतःचं नाव कमवण्यासाठी जर आपण देवाला यूज करत आहोत किंवा त्याचा वापर करत आहोत, आणि वी आर ट्राईंग टू से that Lord we serve you, but initially we know that आपल्या हार्टमध्ये डिझायर काहीतरी वेगळंच होतं. बरोबर आहे. These kinds of deeds is not what he is talking about. There are two types of deeds, right? The deeds that are done with the right motive, जे चांगल्या आणि शुद्ध अंतःकरणाने केलेले आहेत. म्हणजेच काय, देवाच्या गौरवासाठी त्याचंच नाव वर उंचावलं जायला पाहिजे, त्याचाच गौरव व्हायला पाहिजे. हे चांगले उद्देशाने केलेले सत्कर्म किंवा देवाचं कार्य. आणि त्याचबरोबर काही अशी कार्य पण असतात जे रॉंग मोटिव्हनी केले जातात. रॉंग मोटिव्हनी म्हणजे काय, की स्वतःचं नाव मिळवणं, प्रसिद्धी मिळवणं किंवा कुठेतरी लोकांमध्ये आय डोंट नो सम अप्रिसिएशन, व्हॉट एव्हर, ट्राईंग टू क्रिएट समथिंग फॉर युअर सेल्फ युजिंग द नेम ऑफ द लॉर्ड. आपल्याला माहिती आहे हे प्रेषितांच्याच कृत्यामध्ये शिमोन जादूगर नावाचा एक असा व्यक्ती होता, हु ट्राय टू बाय द गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट विथ मनी. डू यू नो दिस? ऍक्ट्स चॅप्टर 8. एक शिमोन नावाचा एक जादूगर होता. त्यांनी पैसे देऊन देवाचं जे दान होतं पवित्र आत्म्याचं ते विकत घ्यायचा प्रयत्न केला होता. इट वॉज अ डिसीटफुल डीड. म्हणजेच काय, रॉंग मोटिव्स. नाव द बिलीव्हर्स विल बी ऑल जज्ड ऑन इन हेवन. आणि हे ज्या वेळेला आपलं जजमेंट होतंय, द राईट मोटिव्ह डीड्स म्हणजे जे चांगल्या उद्देशाने केलेले जे काम आहेत, जे खऱ्या अंतःकरणाने आपण देवाच्या गौरवासाठी जे कार्य करतोय ना, ते सगळे कार्य कुठून जाते, मग देवाच्या अग्नीतनं जाते. दॅट जजमेंट, फायर जजमेंट. ओके. अँड व्हॉट एव्हर इज गोइंग टू प्रिझर्व ऑर इज गोइंग टू एन्ड्योर, त्या अग्नीतनं जे काय होईल, टिकेल, ते सोने व रुपे किंवा चांदीसारखे असेल. ऑल द राईट मोटिव्ह डीड्स विल टर्न आउट टू बिकम लाईक गोल्ड अँड सिल्वर. बट जे काही आपण दुष्ट अंतःकरणाने किंवा खोट्या अंतःकरणाने करायचा प्रयत्न केला, ते ज्या वेळेला त्या अग्नीतनं जाईल ना, तर ते अक्षरशः त्या भुसासारखं असेल जे जळून जातं, किंवा इट्स लाईक वूड अँड हे दॅट डझंट इव्हन स्टँड अ चान्स इन द फायर, जे जळून खाक होऊन जातं. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू इज दॅट वेन यू कम इन फ्रंट ऑफ द लॉर्ड, ज्यावेळेला आपण स्वर्गामध्ये असू, आपण ज्यावेळेला देवाच्या या न्यायासनासमोर येऊ, त्यावेळेला आपल्या बरोबर काय आणलं जाईल, एक भलं मोठं पोतं आणलं जाईल आपल्या सगळ्या कर्मांचे किंवा आपल्या सगळ्या कार्याचं जे आपण देवाच्या नावामध्ये केलेलं आहे. मग ते चांगले असू दे किंवा वाईट असू दे. रिमेंबर, इट इज नॉट द सिन्स. वाय इज इट नॉट द सिन्स? कॅन एनीबडी टेल मी वाय इज इट नॉट द सिन्स? देव इथं का म्हणतो की पापांचं का नाही न्याय होते? कारण पापांचा न्याय तर त्यांनी ऑलरेडी केला ना वधस्तंभावर. ही हॅज ऑलरेडी सॅक्रिफाइस्ड हिज सन ऑन दॅट क्रॉस ॲट कॅल्वरी. त्यांनी ऑलरेडी त्या कल्वरीच्या त्या क्रुसावर देवानी आपल्यासाठी प्राण देऊन सगळ्यांची मोजमाप केलेली आहे किंवा त्या गोष्टींसाठी पापांची तिथं भरपाई केलेली आहे. ही हॅज ऑलरेडी पेड द प्राइस.
So he's not going to sit and judge you for all your sins. तो तुमच्या पापांचा न्याय करणार आहे का? नाही, that's not what the Bible says. कारण तो काय म्हणतो, येशू म्हणतो की as far as the east from the west, so shall I remember your sins no more. You know why he says from the east to the west? कारण जर असं ईस्ट टू द वेस्ट जर पृथ्वीच्या आपण चक्कर लावायचा प्रयत्न केला ना, तर इट इज लाईक एन इन्फायनाइट सर्कल. यू विल गो राऊंड अँड नेव्हर कम टू वेस्ट. जर तुम्ही पूर्वेपासून निघाला ना तर पश्चिमपर्यंत पोहोचणं ऍक्च्युली शक्यच नाही, कारण तुम्ही गोलगोलच फिरत राहाल टू दी अर्थ. दॅट इज वॉट द लॉर्ड सेज. दॅट इज हाऊ फार युअर सिन्स आर अँड फ्रॉम मी रिमेंबरिंग इट. तुझे पाप कुठे आहेत मला आठवत देखील नाही, मी ते लक्षात देखील ठेवत नाही. दिस इज वॉट द लॉर्ड इज, हाऊ गुड ही इज. बरोबर आहे. तो काय म्हणतो की मॅन, सी नाव देर इज अन इम्पॉर्टंट थिंग. जर तुमच्यापैकी कोणी जर फॉर एक्झाम्पल ओके, जर कोणी येऊन जर मला उगीच असं येऊन मला मारलं, ओके, somebody just comes and hits me in the face and I start bleeding, and tomorrow I say ki no, it's okay, fine, ठीक आहे, I forgive you, it's all right. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी की मी त्या व्यक्तीला एखाद्या एक वेळेस त्याची क्षमा करेल, पण मला विसरणं ते फार अवघड आहे. एखाद्या एक वेळेस मी विसरू शकतच नाही, बिकॉज सी एव्हरी टाइम आय विल सी दॅट मॅन, एव्हरी टाइम आय कम टू दॅट प्लेस, आय विल रिमेंबर, माय ह्युमन माइंड विल कॉन्शियसली रिमाइंड मी की तुझ्याबरोबर अशी गोष्ट झाली होती आणि तुला लागलं होतं. आणि आपण काय करू, आपण ते पाप कधी, म्हणजे ते झालेल्या घटना कधी आपण विसरू शकतच नाही. पण येशू काय म्हणतो की आय कीप नो रेकॉर्ड, आय शॅल रिमेंबर युअर सिन्स नो मोर. मी त्यांचे पाप लक्षात देखील ठेवणार नाही. दॅट इज द ब्युटी ऑफ आवर लॉर्ड. ही हॅज द पॉवर टू एलिमिनेट मेमरी, टू डिलीट मेमरी. ते पाप तो लक्षात देखील ठेवत नाही. म्हणून एक गोष्ट आय विल रिमाइंड यू, यू नो व्हॉट द सेटन डज. सैतानाचा एक फार मोठा, यू नो, he has the power to remind you of your sins, of your past or things like that. तो ज्या वेळेला तुम्हाला या गोष्टी आठवण करून द्यायचा प्रयत्न करतो ना, अरे तू पडलास, तू चुकलास, बिकॉज हिज हॅबिट इज टू कन्व्हिक्ट अ पर्सन. दुसऱ्यांना दोषी ठरवणं हे सैतानाचा स्वभाव आहे आणि तो तेच करत असतो आपल्यासाठी रोज. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की देव प्रभू जो आहे ना, तो माझे पाप मोजत नाही. आणि मी एकदा जर पश्चाताप केला आहे आणि क्षमा मागितलेली आहे, तर हा कोण आहे मला दोषी ठरवणार, कारण देवाच्या रक्ताने मला काय दिलेलं आहे, तारण दिलेलं आहे. ही हॅज ऑलरेडी सेट मी फ्री. ओके, नाउ दिस लॉर्ड, आवर लॉर्ड कीप्स नो मेमरी. तो कुठल्याही प्रकारे काय करतो, या गोष्टींचं लक्षात देखील ठेवत नाही आपले पाप. दिस इज व्हॉट इज हॅपनिंग ऑन द टॉप, जजमेंट. आय होप यू आर ट्राइंग टू अंडरस्टँड, बिकॉज इट ऑल लिंक्स टू ऍक्ट्स. त्यांनी सांगितलेलं की न्याय होणार आहे, बरोबर आहे. द फर्स्ट जजमेंट दॅट इज हॅपनिंग ऑफ द बिलिव्हर्स. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला ह्या गोष्टींमधनं आपल्याला जजमेंट होईल की आपल्या कामामुळे किंवा देवाच्यासाठी केलेल्या सेवेमुळे, तर त्याच्या पुढे काय होते माहितीये का, तर दॅट टाइम द लॉर्ड विल गिव्ह अस क्राउन्स. डू यू नो दॅट इन द बायबल वी ऑल हॅव क्राउन्स. आपल्या सर्वांसाठी ऍक्च्युअल मध्ये देवानी वेगवेगळे मुकुट ठेवलेले आहेत. देयर आर सो मेनी क्राउन्स. अविनाशी मुकुट आहे, गौरवाचं मुकुट आहे, आणि असे भरपूर मुकुट आहे, जीवनाचा मुकुट आहे. आय एम गोइंग टू एनकरेज यू टू ट्राय टू फाइंड आउट हाऊ मेनी क्राउन्स आर देअर, आणि हे काय आहेत. कारण आपल्याला या गोष्टी माहित पाहिजे. दीज आर द प्राइजेस दॅट वी नीड टू कीप आवर आईज ऑन. आपल्याला हे मिळवण्यासाठी काम केलंच पाहिजे किंवा इथं झटलंच पाहिजे. बिकॉज यू नो व्हॉट हॅपन्स, इफ यू डोंट नो अबाउट द प्राइज, यू विल नेव्हर इव्हन कम्पीट फॉर इट. तुम्ही कधी त्याच्यासाठी काय स्पर्धेमध्ये भाग घेणारच नाही. पण पाऊल काय म्हणतो की आपण सर्वजण कशात आहोत, वी आर ऑल रनिंग इन अ रेस, अँड आय ऑल्सो एम रनिंग इन अ रेस, रनिंग टू विन द प्राइज. सो द पॉइंट इज टू मेक आवर लाईफ काउंट. ना तुम्ही एक जण विचारेल, पण का आम्हाला का पाहिजे क्राउन्स? आय डोंट लाईक क्राउन्स, आय डोंट लाईक टू वेअर क्राउन्स. पाऊल त्याच्या करंतच्या पत्रामध्ये 15व्या अध्यायामध्ये एक फार सुंदर गोष्ट सांगतो. आपण हे वाचूया. लेट्स रीड दिस. फर्स्ट करिंथियन्स चॅप्टर 15 आणि त्याचं 40 आणि 41 वचन वाचूया आपण. फर्स्ट करिंथियन्स चॅप्टर 15 वर्स 40 अँड 41. आणि आकाशातले देह आहेत आणि पृथ्वीवरले देह आहेत, परंतु आकाशातल्यांचे गौरव निराळे आहे आणि पृथ्वीवरल्यांचे गौरव निराळे आहे. सूर्याचे गौरव एक प्रकारचे आणि चंद्राचे गौरव एक प्रकारचे आणि ताऱ्यांचे गौरव एक प्रकारचे आहे, कारण गौरवाने ताऱ्यात भेद आहे. देर इज अ डिफरन्स इन द स्टार्स. He's trying to say that there is a time when this particular star will shine the most. There is a time when this particular star will shine the most.
सूर्याचा तेज जो आहे तो वेगळा आहे, चंद्राचा तेज जो वेगळा आहे. व्हाय इज ही टेलिंग दिस? हे तो आपल्याला का सांगतोय? बिकॉज ही इज टॉकिंग अबाउट द रेझरेक्शन लाईफ हिअर. तो इथं काय बोलतोय? तर पुनरुत्थानित झालेल्या शरीराबद्दल आपल्याला तो सांगत आहे. त्या देहाबद्दल सांगतोय. ही इज सेइंग try to win as many crowns as you can. You know why? Because in heaven, no doubt, everybody will be happy. Everybody will have the glory of the Lord. प्रत्येक जणाला काय असणार आहे? दुःख नसणार आहे, कुठल्याही प्रकारचा अश्रू तिथं नसणार आहे. पण एक गोष्ट असेल, देयर इज अ डिफरन्स इन द वे द स्टार शाईन्स. की कुठल्या प्रकारे तारा कसा चमकेल हे ते त्याच्यावर मॅटर करेल की त्याच्याकडे किती मुकुट आहे किंवा त्यांनी किती देवासाठी कार्य केले. म्हणजे आपण असे बरेच लोक आहोत ज्यांना असं वाटतं की ठीक आहे, मी देवाला स्वीकारलं, येशूला स्वीकारलं, दॅट्स ओके. आय गो टू चर्च एव्हरी संडे, दॅट्स इनफ. आय टेक पार्ट फ्रॉम द लॉर्ड्स ब्रेड. माझा बाप्तिस्मा झालाय, मी फार चांगलं जीवन मी वागतो, मी कोणाला त्रास देत नाही. आय लिव्ह अ व्हेरी सेक्युलर अ व्हेरी रिलिजियस लाईफ. आणि मी फारसा फार मी स्वतःमध्येच असतो आणि मी सहभागितेमध्ये मंडळीमध्ये जातो. दॅट्स इट, माय जॉब इज डन. बट सी what Paul is trying to tell you and me की ह्या जीवनामध्ये आपण काय करतो त्याचा वर न्याय होतोय आणि त्या न्यायावरनं आपल्याला मुकुट मिळणार आहे आणि त्या मुकुटाच्या वरनं आपल्याला हे ठरवेल की आपण कशा प्रकारे चमकू. ओके, सो इट इज इम्पॉर्टंट फॉर अस टू अंडरस्टँड सो दॅट इफ यू अँड आय वॉन्ट टू शाईन ब्राईट लाईक द सन, जर आपल्याला त्या सूर्यासारखं जर चमकायचं असेल आणि चंद्रासारखं नाही, वी नीड टू वर्क हार्ड फॉर द लॉर्ड. करेक्ट, टू अचीव दोज क्राउन्स. कारण इट इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ यू. तुम्हाला कसं वाटेल जर आपल्यासाठी कोणतरी एक दुसरा व्यक्ती ज्याच्याकडे 5 असतील, आपल्याकडे 2 असेल? आय नो दिस इज नॉट समथिंग टू बी जेलस ऑफ. त्यावेळेला तिथं तसं काहीच नसणार आहे. बट द पॉइंट इज दॅट मेक युअर लाईफ काउंट. डोंट जस्ट लिव्ह अ व्हेरी मोनोटनस रिलिजियस ख्रिश्चन लाईफ की ठीक आहे, आपण बायबल वाचतो रोज आणि हे करतो, दॅट्स इनफ. नाही. Seek the Lord. Try to understand His will for you. Do you know that each of you has a calling? प्रत्येकाला एक काही ना काहीतरी देवानी एक कार्य ठेवलेलं आहे. Do you know this? And it is our duty to ask the Lord, देवा माझ्यासाठी तू काय कार्य ठेवलं? And based on that, He is ready to give you the crowns. See, He has made everything available. The duty is for us only to step in and compete. आपल्याला काय केलं पाहिजे? फक्त मैदानात उतरायचं आहे आणि आपल्याला धावायचं आहे. बस धावायचं आहे. सहाय्य देखील तोच करतो. जय पण आपल्याला तोच देतो. एक्झॅक्टली काहीच करायचं नाही. ओनली यू हॅव टू स्टेप इन अँड दॅट्स वाय आपल्याला हे फार महत्वाचं आहे. वाय? यू नो वाय? देयर इज अनदर इम्पॉर्टंट थिंग दॅट इज लिंक्ड टू दिस जजमेंट. जे वर होणारं जजमेंट आहे त्याला अजून एक गोष्ट लिंक्ड अशी आहे की ज्या प्रकारे लोकांचा तिथं वर रिवॉर्डिंग होईल, ज्या ज्या लोकांना जसं जसं देव त्यांना काय काय देणार आहे, रिवॉर्ड्स देणार आहे, based on those award system, he will also give you the ruling authority to rule and reign. देवाचं जे राज्य आहे ना ते स्थापन करण्यासाठी आणि ते चालवण्यासाठी देव अधिकार देखील देतोय. And then your duty or your position will depend on those crowns or your rewards. The more you have, the more you will be responsible for. कारण देवाने काय सांगितलं की ते जगाच्या देशांवर आणि शहरांवर जाऊन राज्य करतील. कोण करेल राज्य? A person who just likes to sit and go to Sunday one day for the church, do you think God is going to reward him like this? Or do you think a servant like Paul will be rewarded like this? हे आपल्याला पाऊल काय करतोय? उत्तेजन देतोय. ही इज लाईक दॅट पर्टिक्युलर स्पोर्ट्समॅन हु इज ट्राइंग टू एनकरेज अदर्स ऑल्सो. त्याच स्पर्धेत असलेल्या बाकीच्यांना पण तो सांगतो की सगळेजण तसेच धावले पाहिजे जिंकण्यासाठी. कारण तो काय म्हणतो की आय एम रनिंग टू विन द प्राइज. मी असंच धावत नाही जस्ट टू रन, नो, बट आय रन टू विन द प्राइज. त्याला माहित पडलं होतं, त्याला समजलं होतं की ह्या जीवनाचं महत्व काय, या जीवनामध्ये आपल्या प्रत्येक दिवसाचं महत्व काय. ही अंडरस्टूड दॅट द सिग्निफिकन्स ऑफ लाईफ इज इम्पॉर्टंट. आणि त्यासाठी तो झटत होता. रोज देवासाठी तो कार्य करण्यासाठी तत्पर होता. तुम्हाला माहिती आहे ना, पावलाने किती फटके खाल्ले, तो कितीतरी वेळा मरणातून आलेला आहे, तो उठून आलेला आहे. येट ही इज देअर सर्विंग द लॉर्ड. यू नो व्हॉट, जर आपण त्याच्या जागे असतो ना, पावलाच्या जागे, तर कधीच देवाकडनं रिटायरमेंट मागितलं असतं की देवा बस झालं तुझं कार्य, आय डोंट वॉन्ट टू गेट बीटन अगेन अँड अगेन. बरोबर आहे. बट पाऊल असं नाही करत. टिल दी एंड ही इज ट्राइंग टू टेल अदर्स अँड ही हिमसेल्फ इज सर्विंग द लॉर्ड. तो तुरुंगात जरी असेल ना, जिथं त्याला धावता येत नसेल, बट इन द स्पिरिच्युअल लाईफ ही इज रनिंग अँड ही सीज अन अपॉर्च्युनिटी. मग त्या जेलरला जाऊन तो सांगतो की तू
तलवार काढू नकोस किंवा तिथून पळून जाऊ नकोस. वेट. आणि त्याला देखील त्यांनी काय सांगितलेलं, देवाचं वचन सांगितलं आणि तिथं तारण झालं. सी हाऊ ही वर्क्स. ही इज रेडी टू सर्व्ह द लॉर्ड एनी टाइम. दिस इज माय एन्करेजमेंट टू यू बिकॉज इट्स नॉट मी गिव्हिंग. हे मी नाही देते, हे पाऊल देते आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे. हे प्रोत्साहन की आपण पण ह्या जीवनामध्ये काय करतो हे महत्वाचं आहे. द वे यू लिव्ह युअर लाईफ हिअर इज हाऊ यू विल बी जज्ड ऑन टॉप. द अवॉर्ड्स दॅट यू शाल रिसीव्ह डिपेंड्स ऑन व्हॉट यू डू हिअर. म्हणून पाऊल देखील काय म्हणतो की कुठं आपल्याला नेत्र लावायचे, कुठं डोळे लावायचे. स्ट्राइव्ह टू विन युअर वेल्थ ऑर युअर ट्रेजर इन हेवन. यासाठी तुम्ही झटा. कलसीकरस पत्र 3 अध्याय 1 वचन. आकाशासाठी तुम्ही जगा. ओके. नाउ दिस वॉज द फर्स्ट एस्पेक्ट ऑफ जजमेंट. ठीक आहे. व्हॉट इज द सेकंड एस्पेक्ट ऑफ जजमेंट? नाउ वेन द चर्च गोज अप, ज्या वेळेला रॅप्चर होते आणि त्याच्यानंतर ट्रिब्युलेशन पिरियड सुरू होते, त्यावेळेला अँटी क्राइस्ट आहे आणि वी नो ऑल द थिंग्स दॅट आर हॅपनिंग इन दिस वर्ल्ड. बरोबर आहे. 7 वर्षांचा फार महासंकट काळ या ठिकाणी होत आहे आणि मंडळी त्यावेळेला वर आहे ऍक्च्युअल मध्ये. द चर्च इज कम्प्लिटली ऑन टॉप. इफ एनीबडी टीचेस यू मल्टिपल रॅप्चर्स, इट इज रॉंग. ओके, दॅट इज अ रॉंग डॉक्ट्रिन. द बायबल डज नॉट टीच दॅट. पण आता ज्या वेळेला हे 7 वर्षांचा काळ संपतोय, तर 7 वर्षांच्या काळानंतर काय होतंय? त्याच्यानंतर येशू ख्रिस्त पुन्हा एकदा या जगामध्ये येतोय. कसा येतोय तो? तर तो राजा बनून येतोय. ही इज ड्रेस्ड इन दॅट रेड क्रिम्झन रोब. तो त्या किरमिजी रंगाच्या जगामध्ये तो नेसून तो त्याच्या मंडळी बरोबर त्याच्या डोक्यावर काय मुकुट आहेत कित्येक, आणि त्यावेळेला तो तिथून खाली येते आणि त्यावेळेला प्रत्येक जगातला व्यक्ती त्याला पाहेल. After the 7 years of tribulation, the Lord will descend down and he will set foot on earth. तो या जमिनीवर, या पृथ्वीवर पुन्हा एकदा पाय ठेवणार आहे आणि तो त्याच्यानंतर काय करणार आहे? तो त्याचं राज्य स्थापन करणार आहे. He will establish a kingdom. When the Lord comes back in this earth, त्यावेळेला आपण पण त्याच्याबरोबर येणार आहोत. बरोबर आहे. We are also coming down with him. The church comes down. आणि जेव्हा तो त्याचं राज्य स्थापन करणार आहे, तर तो राज्य स्थापन केल्यानंतर 1000 वर्षाचा काळ निघून गेल्यानंतर आफ्टर द 1000-year पिरियड, द मिलेनियल किंगडम जे आहे देवाचं राज्य, हे संपल्यानंतर दुसरा पुनरुत्थान होणार आहे. देयर विल बी द सेकंड रेझरेक्शन ऑफ द डेड. ज्या वेळेला आपण प्रगटीकरणामध्ये काय वाचतो? द ग्रेट व्हाईट थ्रोन ऑफ द लॉर्ड, है ना. एक देवाचं पांढरं शुभ्र जे सिंहासन आहे, अक्षरशः ते सोन्याचं सिंहासन, ते पांढरं सिंहासन जे आहे ते त्यावेळेला तिथं उभारलं जाईल आणि देवाचा न्यायालय काय उघडला जाईल. इट द कोर्ट विल बी ओपन टू सर्व अँड दॅट टाइम द डेड विल बी रेझरेक्टेड. समुद्र त्याचे मेलेल्यांना देतो, पृथ्वी त्याचे कब्र उघडून मेलेल्यांना देत आहे. आणि या वेळेला कोणाचं जजमेंट आहे? इट इज द जजमेंट ऑफ द अनबिलिव्हर्स. जे लोक देवामध्ये विश्वास न ठेवता मरण पावलेले आहेत किंवा त्यांनी येशूला शेवटी नाकारत त्यांनी आपला जीव गमावलेला आहे, त्या लोकांचा तिथं न्याय होत आहे. जीवनाचे पुस्तक उघडले जातील आणि त्यावेळेला त्यांना कशाद्वारे त्यांचा न्याय होतोय? ऑल दॅट दे हॅव डन, द डीड्स अँड द थॉट्स अँड द हार्ट, थिंग्स इन देअर हार्ट्स. आणि ते सगळं काय होईल? जीवनाच्या पुस्तकामध्ये उघडलं जाईल आणि त्यांच्या समोर ठेवलं जाईल. दिस इज व्हॉट यू डिड फॉर ऑल द अनबिलिव्हर्स, ज्या लोकांनी येशूला नाकारलेलं असेल. आणि त्यावेळेला जे आहे ना, ते सर्व काही या जगामध्ये प्रगट होईल. अक्षरशः एक व्यक्तीचं जे काय त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये जे केलं, जे विचार त्यांनी त्याच्या मनामध्ये आणले, ऑल द हिडन थॉट्स, ऑल द सिक्रेट डिझायर्स, ऑल द हिडन सिन्स, एव्हरीथिंग विल बी लेड बेअर ओपन पूर्ण जगभरामध्ये सगळ्यांना बघण्यासाठी. आणि मग त्यावेळेला तो त्यांचा न्याय करणार आहे. कसं वाटेल त्यावेळेला अशा व्यक्तींना सगळ्यांसमोर न्याय होत असताना, है ना? In front of the entire world, if our history is being poured out, it would be a little disturbing, nervous. पण सांगायचं म्हणजे जीवनाचं पुस्तक उघडलं गेल्यानंतर तो न्यायाधीश परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तो काय करतो? तो जरी देखील पुढचा व्यक्ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो की बाबा ठीक आहे, तू तुझी बाजू मांड, बट त्यावेळेला कुठलाही व्यक्ती स्वतःची बाजू मांडायची इच्छा जरी त्याला असेल तरी तो मांडू शकणारच नाही, कारण तो न्यायाधीश परमेश्वर आहे. त्यांनी केलेला प्रत्येक न्याय जो आहे तो कसा आहे? तो न्यायीपणाने केलेला आहे. इट इज आउट ऑफ रायचियसनेस. देयर इज नथिंग रॉंग इन हिज जजमेंट. आणि म्हणूनच त्यावेळेला त्यांना जेव्हा न्याय दिला जाईल, प्रत्येक नॉन बिलिव्हरला ज्या वेळेला न्याय दिला जाईल की यू हॅव बीन पुट इन टू इटर्नल डॅमनेशन, म्हणजे काय? सार्वकालिक मरणासाठी आता तुला देवाचा न्याय तुझ्यावर आलेला आहे. ह्या वेळेला काय होणार आहे?
ह्या वेळेला कुठलाही व्यक्ती त्याला बोलू शकणार नाही, की तू चुकीचं करतोयस किंवा हे काय केलं माझ्याबरोबर. त्यावेळेला प्रत्येक व्यक्ती म्हणेल, की तुझे न्याय जे आहेत, ते न्यायीपणाने आणि खरेपणाने आलेले न्याय आहेत. युअर जजमेंट्स आर ट्रू अँड राइचियस, ओ लॉर्ड. आणि प्रत्येक नॉन बिलीव्हरला मग त्याच्यानंतर कुठं टाकलं जाईल? जो व्यक्ती येशूवर विश्वास ठेवत नाहीये, दे विल बी सेंट टू गेहेन्ना. म्हणजेच काय? हेल, हेडीज, सेम थिंग. इटर्नल डेथ. नाऊ यू हॅव टू चूज इटर्नल लाईफ और इटर्नल डेथ. जिथं कसं आहे, मरण कधी मरणच येत नाही. जिथं रडणे व हे थांबतच नाही. दात खाणे कधी थांबतच नाही. देयर इज दिस डे दॅट इज कमिंग, द लॉर्ड इज सेइंग टू ऑल ऑफ अस. आणि तो हे आपल्याला पण देखील सांगायचा प्रयत्न करतो, की यू हॅव टू अंडरस्टँड दॅट देयर आर टू जजमेंट्स दॅट आर कमिंग इन दिस वर्ल्ड, बिग जजमेंट्स दॅट द राइचियस जज विल डू. You have to decide which judgment you want to be a part of. In the one where you will have eternal life as a reward and other rewards, and you will also have the opportunity to rule and reign. दुसऱ्यांवर जगांवर राज्य करण्याचा तुम्हाला पण देखील तो अधिकार देणार आहे. त्यावेळेला तुम्हाला ते न्याय पाहिजे का दुसरा न्याय पाहिजे, ज्या वेळेला आपल्याला कुठल्याही प्रकारे बाजू देखील मांडता येणार नाही आणि आपल्याला सार्वकालिक नरकामध्ये मरणासाठी टाकलं जाईल. नाउ दिस पॉइंट इज इम्पॉर्टंट, कारण पावलाने हे काय सांगितलं की त्यांनी कशासाठी बोलवलंय. नाउ वी आर कमिंग ऑन टू द मेन पॉइंट अँड वी शॅल फिनिश व्हेरी सून. सी द पॉइंट हिअर दॅट पॉल इज मेकिंग, त्याच्या आपण प्रेषितांच्या कृत्यांमध्ये जे आपण वाचत होतो की 17वा अध्याय आणि त्याचं जे 30वा वचन आहे त्यामध्ये वाचूया तो काय म्हणतो. तर अज्ञानाच्या काळाकडे देवाने कानाडोळा केला. व्हॉट डज इट से इन इंग्लिश? लेट अस रीड हिअर. तो म्हणतो, इन द पास्ट गॉड ओव्हरलुक्ड सच इग्नोरन्स. व्हॉट इग्नोरन्स? आयडल वर्शिप, रिजेक्शन ऑफ द होली स्पिरिट, रिजेक्शन ऑफ जीसस ॲज द सेव्हियर. न्यायीपणापासून दूर जाणे आणि अनितिमानाचं जीवन जगणे आणि देवाविरहित म्हणजे गॉडलेसलेस लाईफ जे आहे ना, अशा प्रकारे जगणे, या सगळ्या गोष्टींना देवानी पूर्वीच्या काळामध्ये कानाडोळा केलेला आहे. बट नाव ही इज नो मोर लाईक दॅट. ही इज रेडी टू जज द वर्ल्ड व्हेरी सून. बरोबर. आणि म्हणून तो म्हणतो की ही सेस पूर्वी त्यांनी कानाडोळा केला, पण आता त्यांनी काय केलेलं आहे, तर मग तो सांगतो, परंतु आता तो सर्व मनुष्यास आज्ञा करतो की सर्व ठिकाणी त्यांनी पश्चाताप करावा. सी, ही इज कॉलिंग ऑल मॅनकाइंड, एव्हरी मॅन शुड रिपेंट. दिस इज द पॉइंट, दॅट वी शुड रिपेंट बिकॉज द डे इज कमिंग सून, द जज इज कमिंग सून. आज रिपेंट केलं आणि एखाद्या एक वेळेस आपल्याला त्यावेळेला रिवॉर्ड्स मिळू शकतात, किंवा आज जर उशीर केला तर असं होऊ शकतं की त्यावेळेला बाजू देखील मांडता येणार नाही. हे आपल्याकडे चॉईस दिलेलं आहे त्यांनी. पाऊलाने किती स्पष्ट सांगितलं की वी ऑल हॅव बीन कॉल्ड टू रिपेंट. नाव देयर इज अन इंटरेस्टिंग थिंग दॅट मी या गोष्टींवर जेव्हा विचार करत होतो ना, की कधी कधी ना आपल्या गोष्टीमध्ये किंवा ख्रिस्ती जीवनामध्ये पश्चाताप हा शिकवलाच जात नाही. ख्रिस्ती जीवनामध्ये पश्चाताप कसा केला पाहिजे किंवा का केला पाहिजे किंवा कधी केला पाहिजे हा समजवलाच जात नाही, सांगितलंच जात नाही. नाउ देयर इज नोबडी टू ब्लेम, बट आय एम जस्ट ट्राइंग टू फिगर आउट की हे असं का होतं, का का मनुष्याला सांगितलं जात नाही की पश्चाताप. यू नो व्हॉट वी डू, वी शेअर द गॉस्पल, वी कॉल द पर्सन टू क्राइस्ट. ठीक आहे, गुड, कम. आणि ज्या बाप्तिस्मा देताना आपण काय त्याला विचारतो, तू पापांची कबुली करतोस का? ठीक आहे, वी आर एक्सेप्टिंग आवर सिन्स, बट वेअर इज द रिपेंटन्स? पश्चाताप कुठे आहे? आणि मग आपण पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यामध्ये त्याला बाप्तिस्मा देतो. अरे पण पश्चाताप तर त्याला शिकवलंच नाही. तुम्हाला काय वाटतं, बाप्तिस्मा बुडून घेतल्यानंतर काय राग मनात येणारच आहे, जातं? किंवा जे तुमच्यामधले जे किंवा आपल्यामधले जे वेगवेगळ्या प्रकारचे जे मनातले जे पाप आहेत किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे जे स्वभाव आपल्यामध्ये जो असतो, तो काय असाच निघून जातो? नो. इट हॅज टू कम थ्रू द वर्क ऑफ रिपेंटन्स. हे पश्चातापी अंतःकरण म्हणूनच यायला पाहिजे. म्हणूनच पश्चाताप हा आपण शिकलाच पाहिजे आणि शिकवला देखील पाहिजे. In fact, before taking baptism, everybody should be taught about repentance. की repentance is something that is important. की देवाला इच्छा आहे की तू पश्चाताप करावं. तुझं हे जे जीवन आहे, ज्या पद्धतीमध्ये तू जगत होता, हे तू आता काय केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे. म्हणून पाऊल करिंथमध्ये आणि गलतीमध्ये आणि विशेष म्हणून कलसेकरस पत्रामध्ये हे काय सांगतो, ह्या गोष्टींना ठार मारायला शिका आता.
Start to put to death this old self. राग, मत्सर, हेवा, लोभ हे काय आहेत? ह्या गोष्टी अजून पण मनुष्याच्या जीवनामध्ये आहेत की नाही? हाऊ डू वी ओव्हरकम दिस? This overcoming process is called the process of sanctification. It is called the process of शुद्धीकरण, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. Father, sanctify me for, है ना, so that I can sanctify my name मध्ये यांना पण तू sanctify कर. येशूने अशी प्रार्थना केली. पौल आपल्याला थेसलच्या पत्रामध्ये लिहितो की देवाने त्याच्या पूर्ण पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला काय केलं? शुद्ध केलं पाहिजे. यासाठी तुम्ही झटलं पाहिजे. Pray that you are going to be cleansed every day with the Holy Spirit. But you know how the sanctification process works? देवच आहे जो शुद्धीकरण करण्यास काय समर्थ आहे, आणि तोच आहे जो आपल्यामध्ये शुद्धीकरण करतो. म्हणजेच काय, आपल्यामधले जे नको त्या गोष्टी सगळे एक 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 तो काढत जातो स्वभावातले. पण हे कसं होतं? ज्या वेळेला आपण त्याच्याकडे पश्चातापी अंतःकरण घेऊन जातो. When we allow our Lord to work in us, देवा आम्ही या गोष्टींसाठी पश्चाताप करतो, माझ्यामध्ये हा स्वभाव आहे हा काढून टाक. मी देवा तुझ्यासाठी मी ऑलरेडी पहिले तुला स्वीकारलेला आहे, पण रोजच्या जीवनामध्ये अशा गोष्टींमधनं मी जातो ज्याच्यामध्ये मी कुठं ना कुठं किंवा कशा ना कशा प्रकारे मी तुला दुखावतो किंवा तुला निराशा आणतो तुझ्या. सो आय एम प्रेइंग दॅट लॉर्ड हॅव मर्सी ऑन मी अँड सॅन्क्टिफाय मी. हे प्रोसेस जी आहे रिपेंटन्सची ही आपल्याला शिकलं पाहिजे. अँड व्हॉट डज रिपेंटन्स मीन? You know, repentance हा वर्ड कुठून येतो? रिपेंटन्स ऍक्च्युअली कम्स फ्रॉम अ वर्ड दॅट इज कॉल्ड, लेट मी सी दिस, हा वर्ड कुठून येतो? हा वर्ड जो आहे ना, तर ऍक्च्युअल मध्ये दिस वर्ड कम्स फ्रॉम द ग्रीक वर्ड कॉल्ड मेटॅनिओ. ओके, मेटॅनिओ हा जो वर्ड आहे, ह्या वर्डचं मिनिंग काय माहितीये का? इट मीन्स टू लिटरली हॅव अनदर माइंड. म्हणजे एक दुसरं मन आणलं आणि याच्यामध्ये बसवलं तर कसं होईल? इट मीन्स टू हॅव अ डिफरंट माइंड. इट मीन्स टू चेंज द माइंड, टू हॅव टू चेंज द माइंड. दिस इज कॉल्ड रिपेंटन्स. आता तुम्ही मला सांगा की ज्या वेळेला आपण देवाला स्वीकारतो तारणार म्हणून, आपलं काही एका क्षणामध्ये कधी आपलं मन बदललेलं आहे? नवीन मन कधी इथं बुद्धी भरलेली आहे? नाहीये. पश्चातापी अंतःकरण आणि पश्चातापाचं जीवन तारण हे रोज टिकून ठेवणं गरजेचं आहे. कसं टिकू शकतो आपण? रोज पश्चातापी अंतःकरण घेऊन देवाकडे जाणं. व्हॉट डू यू थिंक? यू डोंट सिन एनीमोर? देयर आर सो मेनी वेज दॅट वी कॅन सिन. बरोबर आहे? पण आपण या गोष्टींसाठी या गोष्टी काळजीपूर्वक बघितले पाहिजे की ठीक आहे, आपण हे टाइम टू टाइम करत आहे की नाही रोज. इट इज नॉट संडे टू संडे, इट इज नॉट फोर्टनाइटली, किंवा असं पण नाही की हे फक्त ज्या वेळेला आपण प्रभूजून घेतो देवा पापांची क्षमा कर. नो, ही सेइंग दॅट कम टू मी एव्हरी डे, चेंज युअर हार्ट. कारण असं नको व्हायला की तू या गोष्टींची पापांची क्षमा मागण्या अगोदर त्याचं येणं होईल अँड यू हॅवंट चेंज्ड युअर सेल्फ ऑर करेक्टेड युअर सेल्फ. म्हणून पाऊल काय म्हणतो किंवा पुढे जाऊन पेत्र पण आपल्याला हे सांगतो की तुमचं तारण जे आहे ते टिकून ठेवण्यास तुम्ही झटा. मेक शुअर दॅट यू हॅव बीन सेव्ड. हाऊ डू यू मेक शुअर? यू डोंट मेक शुअर वन्स, एकदा नाही, रोज. मेक शुअर आय स्टील हॅव इट, मेक शुअर आय स्टील हॅव इट. इट इज लाईक दॅट ट्रेजर. जर तुम्ही खूप धन जर साठवून ठेवलं तुमच्या कपाटामध्ये तर काय कराल तुम्ही? दररोज जाऊन बघाल ना उघडून की आहे की नाही व्यवस्थित प्रत्येक वेळेस. तू एक गोष्ट पण चुकीची इकडे तिकडे व्हायला नको किंवा कमी व्हायला नको. दिस इज लाईक दॅट. सॅल्वेशन इज लाईक दॅट. इट इज अ ट्रेजर दॅट लॉर्ड गेव यू फॉर फ्री. नाउ प्रिझर्व इट. हाऊ कॅन वी प्रिझर्व इट? इज टू हॅव अ रिपेंटफुल हार्ट. हेच आपल्याला इथं पाऊल प्रेषितांच्या कृत्यामध्ये सांगतो की देवानी प्रत्येक माणसाला काय केलंय? आज्ञा करून त्यांनी पश्चातापासाठी बोलावलेलं आहे. सो दॅट एव्हरी मॅन कॅन रिपेंट. आणि या गोष्टी आपल्याला अजून एक छोट्याशा दाखल्यामधनं मिळतं, जे 2 वचनाचाच दाखला आहे. ऍक्च्युली इट इज फ्रॉम मॅथ्यू चॅप्टर 21. आपण हे शेवटचं एक वचन पाहूया अँड देन वी शॅल क्लोज. मॅथ्यू चॅप्टर 21 आणि ह्याचं 28 आणि 29 वचन मी तुमच्यासाठी वाचतोय. प्लीज रीड विथ मी मॅथ्यू 21, 28 अँड 29. दिस इज द पॅरेबल ऑफ 2 sons. ओके, असं म्हटलं गेलंय की व्हॉट डू यू थिंक? There was a man who had 2 sons. He went to the first one and said, Son, go and work today in the vineyard. I will not, he answered. But later he changed his mind and went. Then the father went to the second son or the other son and said the same thing. He answered, I will, sir. But he did not go.
विच ऑफ द टू डिड व्हॉट हिज फादर वॉन्टेड. इथं देव आपल्याला येशू ख्रिस्त काय सांगण्याचा प्रयत्न करतो की एक एक धनी होता किंवा एक एक पिता होता, एक बाप होता. त्यांनी त्याच्या दोन्ही लेकरांना काय सांगितलं, पाळीपाळीने पहिले जाऊन एकाला सांगितलं की तू जा आणि माझ्या द्राक्षामळ्यामध्ये जाऊन काय कर, तू काम कर. तो म्हणतो मी कदापि नाही किंवा मी बिलकुल नाही जाणार, मला वेळ नाही. पण नंतर तो काय करतो, त्याच्या मनामध्ये त्याच्या विचार आले की नाही ठीक आहे, मी जायला पाहिजे. ठीक आहे, जे काही काम आहे सगळं बंद करतो आणि जाऊन तो त्याच्या बापाच्या द्राक्षामळ्यामध्ये जाऊन तो काम करतो. जो व्यक्ती पहिले नाही बोलला होता सरळ, आणि दुसरा व्यक्ती जो आहे, दुसरा मुलगा जो आहे, त्याला जाऊन सांगितलं सेम थिंग की जा काम कर. तर तो म्हणतो ठीक आहे, मी जाईल, नक्की जाईल. पण तो तो जातच नाही. जे पहिल्या व्यक्तीने जे केलं, ज्या पहिल्या मुलाने जे केलं, ते काय केलं, ही चेंज्ड हिज माइंड. दॅट इज दॅट प्रोसेस ऑफ चेंजिंग युअर माइंड, एक्सेप्टिंग द विल ऑफ द फादर, अंडरस्टँडिंग दॅट इट इज टाइम टू रिपेंट, इट इज टाइम टू कम टू द लॉर्ड. ह्यालाच आपण म्हणतो की इट इज टू बी डन इन माइंड ऑफ सिन, गॉड अँड सेल्फ. म्हणजे आपण हे ज्या वेळेला आपलं मन हे देवाकडे प्रार्थना करतो की माझं मन तू बदल, शुद्ध कर, पवित्र कर, तुला आवडणारा असं माझं मन कर. तर हे कसं होतं, एका दिवसाची प्रक्रिया आहे का? नाही. इट टेक्स टाइम, इट टेक्स डेज. एव्हरी डे यू हॅव टू वर्क ऑन इट, वर्क ऑन युअर सॅल्वेशन. पापाच्या बद्दल की देवा माझ्यामधनं हे पाप जे आहे काढ, माझ्यामधनं हा स्वभाव आहे तो काढ. विनाकारण राग आणण्याचा, विनाकारण कोणावर हे करायचं किंवा व्हॉट एव्हर इट इज. किंवा आपण दुसरी गोष्ट, आपण मन बदलण्याचं कोणासाठी बोलू शकतो, तर देवासाठी. देवा माझं मन तुझ्याकडे जास्त लागू दे, माझं मन तुझ्याकडे जास्त ओढलं जाऊ दे. लेट मी हॅव दॅट पीस अँड लेट मी बी सीकिंग द लॉर्ड. माझं माइंड चेंज कर. जे वेळ मी नको तिकडं व्यर्थ घालवतो ना, ते व्यर्थ घालवण्यापेक्षा मी तुझ्याकडे घालवायला पाहिजे, तुझ्या बरोबर घालवायला पाहिजे. यासाठी मला तू शिकव. चेंज माय माइंड, चेंज माय थॉट प्रोसेस. आणि त्याचबरोबर स्वतःवर वर्क ऑन युअर सेल्फ, वर्क फॉर सॅल्वेशन. ट्राय टू रीड द वर्ड, ट्राय टू गेट यु नो देवाचे जे वचन आहेत त्याच्यामध्ये अक्षरशः परिपूर्ण होण्यासाठी आपण काम करत आहोत की नाही, यासाठी देखील आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे की माझं मन बदल, माझं लक्ष लागू दे, हे वचन वाचताना हे माझ्यामध्ये समजू दे, या गोष्टी माझ्यामधनं बाहेर पडू दे. व्हॉट डू यू थिंक दॅट यू अँड आय आर डिफरंट फ्रॉम पॉल और फ्रॉम पीटर और फ्रॉम जॉन? हे सगळे देवाचे सेवकच होते. ते पण शिकत गेले. 3.5 वर्ष त्यांनी देखील कित्येक वेळेला देवाला समजलं पण नाही व्यवस्थित. बट गॉड यूज्ड देम. व्हाय? दे वर विलिंग टू चेंज देअर माइंड. का? कारण त्यांनी हे समजून घेतलं होतं की आता आपल्याला स्वतःचं नाही तर त्याच्यासाठी जगायचंय. कसं जगायचंय? वी हॅव टू लिव्ह अ रिपेंटफुल लाईफ. एव्हरी डे कमिंग टू द लॉर्ड विथ अ रिपेंटफुल हार्ट, की देवा मी तुझ्यासमोर योग्य कधी ठरू शकतच नाही, पण फक्त तुझ्या रक्ताद्वारे आज मी तुझ्यासमोर योग्य ठरलेलो आहे आणि मी उभा आहे. तर आज मला तू शुद्ध कर, पवित्र कर आणि पुन्हा एकदा या दासाचा तू वापर कर. Paul is calling all of us for repentance. Don't think that a repentance is a one time thing in your life. बरेच वेळेला आपल्याला हे चुकीचं शिकवलं जातं किंवा आपल्याला या गोष्टींबद्दल कधी सांगितलंच जात नाही. रिपेंटन्स इज अ डेली प्रोसेस. बरोबर आहे? आणि आय एम सेइंग दिस सो दॅट यू जस्ट डोंट कंटिन्युअसली रिपेंट, बट दिस प्रोसेस ड्रॉज यू क्लोजर टू द लॉर्ड. तुम्हाला देवाजवळ जाण्यासाठी हे मदत देखील करतं, कारण तुम्ही स्वतःवर काम करायचा प्रयत्न करा. देवाला सांगताय की देवा मी चुकतोय. इट्स अ व्हेरी हार्ड थिंग टू एक्सेप्ट मिस्टेक्स, यु नो. अँड पॉल सेज दॅट आय बोस्ट नथिंग बट ऑन द लॉर्ड अँड वन थिंग दॅट इज इन माय सिन्स. मी गर्वाने माझे पाप कबूल करतो लोकांसमोर. It is very hard and very gutsy to do that. Why? Because he was almost repenting every day for every small thing. बरोबर आहे. आज आपण जे हे वाचलेलं आहे, आज आपण जे ह्या गोष्टी शिकलेलो आहेत, यावरनं आपल्याला हेच कळतं की देवाने आपल्याला देखील या गोष्टी समजून घेण्यासाठी बोलवलेलं आहे, आमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही समजून घ्या, मग तुम्हाला देखील इतरांना सांगण्यासाठी या गोष्टी इझी होईल किंवा तुम्हाला देखील देव या गोष्टींमध्ये सांगण्यासाठी वापर करून घेईल. बरोबर आहे. पश्चातापी अंतःकरण असणं, त्या जुन्या गोष्टी सोडून देणं, देवाची सेवा करणं, नवीन मन यासाठी प्रार्थना करणं आणि आपले जे 2 जजमेंट्स आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट मध्येच सिलेक्ट होणं हे गरजेचं आहे. बरोबर आहे. आय प्रे दॅट इन द कमिंग डेज लॉर्ड वुड यूज ऑल ऑफ अस. आपल्यापैकी प्रत्येकांचा देवाने इतका अद्भुत रीतीने वापर करावा ना की people would literally see the life of Jesus Christ through you. तुमच्याद्वारे देवाने
इतका वापर करून घ्यायचा त्याच्या राज्यासाठी, की अक्षरशः देवाच्या या बाकी बाकी लोकांनी देवाच्या लोकांकडे पाहून, तुमच्याकडे पाहून, माझ्याकडे पाहून त्यांनी अक्षरशः येशू ख्रिस्ताला पाहिल्यासारखं व्हावं. असं व्हायला पाहिजे, हे की नाही? दिस इज आवर प्रेयर. लेट अस प्रे.